नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य, महाराष्ट्र राज्य। आज मी आपल्याशी लैंगिक अत्याचार याविषयीच्या कायद्याबद्दल बोलणार आहे। अत्याचार हा शब्द निगेटिव्ह वाटत असला तरी तो आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि 6 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या महिलेपर्यंत सगळ्यांचीच होतो आहे, म्हणून त्याची चर्चा करणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं। इंडियन पिनल कोड प्रमाणे या अत्याचाराच्या संदर्भात 376 आणि आता नवीन BNS किंवा भारतीय न्याय संहितेप्रमाणे नंबर 65चा हा गुन्हा आहे। हा गुन्हा म्हणजे काय तर एखाद्या 18 वर्षाच्या वरच्या महिलेवर तिच्या संमतीशिवाय तिच्याशी सेक्स केला, शरीर संबंध ठेवला, मग जबरदस्तीनं म्हणा, तिला बेशुद्ध करून म्हणा, तिला फूस लावून म्हणा, तिला आमिष देऊन म्हणा, तिच्याशी मैत्री साधून तिला थोडंसं आपण मूर्ख बनवून म्हणा, जर अशा पद्धतीचा शरीर संबंध ठेवला तर तो या गुन्ह्याच्या अंतर्गत मोडतो। याची तक्रार सदर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये FIR देऊन करणं हे गरजेचं असतं। अशा पद्धतीचे गुन्हे आजकाल म्हणजे मी महिलांना सुद्धा सांगू इच्छिते की एखाद वेळेला मैत्री असते पण कोणीतरी पाहिलं तर तो गुन्हा असं सुद्धा ठरतं आणि याचंही भान त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं ठेवणं गरजेचं असतं। त्या पुरुषावर सुद्धा अन्याय व्हायला नको असं मला वाटतं। मी महिला क्षेत्रात काम करत असले तरी पुरुषद्वेष्टा नक्की नाही। उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे, ज्योतिबा घरोघरी सावित्रीचा शोध सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी अशी पुरुष सुद्धा सापडतात, दिसतात असं मला वाटतं। असो, या 376 हा गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल असा आहे। यामध्ये सुद्धा जर कोणीही शरीर संबंध हा साक्ष ठेवून करत नसतो, त्यामुळे हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा स्किल असतं की त्यांनी सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेसवरून तो गुन्हा सिद्ध करायचा असतो आणि त्यासाठी त्या सर्कमस्टान्सेसचा प्रॉपरली अभ्यास करणं आणि तो अभ्यास त्यांच्याकडून करवून घेणं हे तक्रारकर्ता, तक्रारकर्त्याचं वकील, तक्रारकर्त्याला मदत करणारी एखादी सामाजिक संस्था किंवा आयोचे सुपिरियर ऑफिसर्स यांची गरज असते। आणि या संदर्भामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी स्वतः आजपर्यंत 52 लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये कन्व्हिक्शन म्हणजे गुन्हा सिद्ध करून त्या आरोपीला शिक्षा असं महाराष्ट्रभरात केलेलं आहे आणि त्यासाठी मला त्या पोलीस दादांनी आणि तिथल्या न्याय व्यवस्थेने नक्की मदत केलेली आहे। तर या 376च्या गुन्ह्यामध्ये तो किती हिनियस आहे, तो किती क्रूरपणे केला गेलेला आहे यानुसार शिक्षा ठरते। कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त जन्मठेपच नाही तर फाशीपर्यंतची सुद्धा, मरेपर्यंत फाशीची सुद्धा या गुन्ह्यामध्ये शिक्षा होऊ शकते। यामध्ये अजून एक गोष्ट आहे की चुकून लग्न झालेल्या माणसाशी म्हणजे आपल्या पार्टनरशी, हजबंडशी, नवऱ्याशी सुद्धा आपली इच्छा नसेल तर शरीर संबंध न ठेवण्याचा अधिकार महिलेला असतो। चुकून दारू पिऊन किंवा जबरदस्तीनं किंवा अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्याची डिमांड किंवा जबरदस्तीनं तो नवऱ्यानं ठेवला तर असा 376चा गुन्हा नवऱ्यावर सुद्धा दाखल होऊ शकतो। धन्यवाद।